पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मध्य व पश्चिम रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानके व रेल्वे उड्डाण पूल व रेल्वे अंडरपासच्या भूमिपूजन व लोकार्पण उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला। या अमृत भारत योजनेअंतर्गत 40,000 कोटींचा खर्च असून 550 स्थानकांमध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या 20 स्थानकांचा समावेश आहे। त्यात मध्य रेल्वेच्या 12 आणि पश्चिम रेल्वेवरील 8 स्थानकांचा यामध्ये समावेश आहे। दिवा स्थानकातील प्रवाशांना सर्व सुखसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत म्हणून अमृत भारत योजनेत दिवा स्थानकाचा समावेश झाला पाहिजे। यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवा स्थानकात भूमिपूजन सोहळा सोमवार 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता संपन्न झाला। यावेळी माजी महापौर रमाकांत मडवी, आमदार राजू पाटील, रेल्वे अधिकारी अमरेंद्र सिंह, माजी नगरसेवक शैलेश पाटील, ठामपा उपायुक्त मनीष जोशी, विजय भोईर, अध्यक्ष दिवा रेल्वे प्रवासी संघटना, ॲडव्होकेट आदेश भगत, तुषार पाटील आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते पूर्ण देशभरामध्ये 554 रेल्वे स्टेशनचं जे आहे ते अमृत भारत स्टेशन स्कीमच्या अंतर्गत जे आहे हा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये होणार आहे। त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालं आणि एकट्या महाराष्ट्रामध्ये जो पूर्ण बजेट आहे त्याच्यामधला 15,540 कोटी रुपये फक्त महाराष्ट्राला आहे आणि 554 जे रेल्वे स्टेशन्स आहेत त्याच्यामध्ये 126 रेल्वे स्टेशन्स आहेत हे फक्त महाराष्ट्रामध्ये। मला वाटतं महाराष्ट्रासाठी पण हा खूप मोठा दिवस आहे की आज नरेंद्र मोदी साहेबांच्यामुळे मोठ्या संख्येमध्ये या महाराष्ट्रामधील रेल्वे स्टेशनचा कायापालट जो आहे तो त्या ठिकाणी होणार आहे। आणि या कल्याण लोकसभेमधील दिवा रेल्वे स्टेशन, मुंब्रा रेल्वे स्टेशन आणि शहाड रेल्वे स्टेशन, दिव्यामध्ये 45 कोटी रुपये, मुंब्र्यामध्ये 14 कोटी रुपये आणि शहाडमध्ये पण तेवढाच हा त्या ठिकाणी दिलेला आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये हे स्टेशन्स देखील अमृत भारत स्टेशन स्कीम अंतर्गत चांगल्या प्रकारे विकसित या ठिकाणी होतील। लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार त्या ठिकाणी मिळेल। जे चाकरमानी आहेत त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा ज्या आहेत या सगळ्या रेल्वे स्टेशन्सवरती उपलब्ध होतील। आणि मला वाटतं गेल्या 10 वर्षामध्ये सर्व रेल्वे स्टेशनचं कायापालट करण्याचं काम जे आहे हे या सरकारने केलं माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली। आणि सगळ्या स्टेशन्सवरती FOB असतील, सरकते जिने असतील, लिफ्ट असतील, टॉयलेट्स असतील, स्टेशन ऑग्युमेंटेशन असेल, स्टेशनमध्ये ही आता 5वी आणि 6वी लाईन आपल्या कल्याण लोकसभेमध्ये गेले अनेक वर्ष लोक प्रतीक्षित होते। आता 3ऱ्या आणि 4थ्या लाईनचं पण काम देखील त्या ठिकाणी चालू झालेलं आहे। चिखलोली रेल्वे स्थानक असेल जे अनेक वर्ष प्रलंबित होतं अंबरनाथ आणि बदलापूरमधलं, ते देखील आता मंजूर झालं, त्याचं काम देखील त्या ठिकाणी सुरू झालं। अशा अनेक कामं जी आहेत ते गेल्या 10 वर्षामध्ये जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये आणि या कल्याण लोकसभेमध्ये देखील झालेली आहे। यासाठी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। आणि जे कोणी या अगोदर आता अश्विनी वैष्णव जे आहेत रेल्वे मिनिस्टर, याच्या अगोदर सुरेश प्रभूजी होते, त्या सगळ्यांचाही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद की मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या ठिकाणी देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे। सर, आपण स्पीचमध्ये सांगितलं होतं की दिव्यावरून जे फास्ट लोकल सुरू करण्याचं, दिव्यामध्ये लोकांना अपेक्षित आहे की ज्या प्रकारे फास्ट लोकल या ठिकाणी थांबते दिव्यामध्ये, तसेच दिवा CST दिव्यापासून ज्याची सुरुवात जी आहे ती त्या ठिकाणी झाली पाहिजे। त्यासाठी वारंवार सगळेच लोकप्रतिनिधी या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करतो। आज या ठिकाणी राजू पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांचीही मागणी त्या ठिकाणी आहे। आज वाघोरे जे असतील किंवा आमचे सगळे इकडचे लोकल प्रतिनिधी असतील त्या सगळ्यांची मागणी आहे, लोकांची मागणी आहे की दिवा CST लोकल त्या ठिकाणी चालू पाहिजे। त्यासाठी वारंवार आमचा पाठपुरावा चालू आहे। या ठिकाणी होम प्लॅटफॉर्मचा एक विषय आहे, तो टेक्निकल एक विषय आहे। त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी ते प्लॅटफॉर्मची लेंथ जी आहे ती वाढवावी लागेल, त्याच्यामुळे जे आहे। आणि त्याचबरोबर जेव्हा कुर्ल्याच्या पुढची जी 5वी आणि 6वी लाईन ती पण जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे या पूर्ण सबर्बन एरियामध्ये आपण रेल्वे जे आहेत, ह्या ट्रेन्स जे आहेत, लोकल ट्रेन्स ह्या आपण वाढवू शकतो। आता 5व्या 6व्या लाईनमुळे पण अतिरिक्त रेल्वे जे आहेत त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत, पण भविष्यामध्ये CSTला आपल्याला चालू करायचे दिव्यावरून, त्याच्यासाठीही आम्ही वारंवार पाठपुरावा करतो आहे। नक्कीच त्याच्यामध्ये यश जे आहे ते आम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिळेल। सांगा, आणि तुम्ही किती वर्ष पाठपुरावा करत होतात, अजून काय इथे होणार आहे सुविधा किंवा अजून बांधकाम काय होणार आहे ते सांगा। आज नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून
अमृत भारत योजनेच्या दिवा स्थानकातील कामांचा शुभारंभ होणार आहे आणि या शुभारंभासाठी म्हणजे दिवेकरांना चांगल्या अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आदरणीय कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे या अमृत भारत योजनेत दिवा स्थानकाचा देखील समावेश झालेला आहे आणि आत्तापर्यंत दिव्यात बऱ्याचशा सुविधा मिळालेल्या आहेत म्हणजे एक्सक्लेटर असेल, होम प्लॅटफॉर्म असेल, फास्ट जलद गाड्यांना थांबा असेल, आदरणीय खासदारांच्या माध्यमातून या गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत. परंतु अमृत भारत योजनेत आता नव्याने या दिवा स्थानकात सुविधा होणार आहे. त्याच्यामुळे निश्चितच आज एक चांगला दिवस आहे दिवेकर रेल्वे प्रवाशांसाठी, कारण आज अमृत भारत योजनेत दिवा स्थानकाचा समावेश झालेला आहे. 2011 साली दिनेश त्रिवेदी रेल्वे मुख्यमंत्री असताना दिवा स्थानकाचा तर आदर्श स्थानकात समावेश झालेला होता. परंतु नुसता समावेश होऊन चालत नाही, तर त्या योजनेतून या दिवा स्थानकाला काहीतरी मिळालं पाहिजे, दिव्यातील प्रवाशांना काहीतरी मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न आदरणीय इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी केले आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आदर्श स्थानकासारखं आता होणार नाही, परंतु या अमृत भारत योजनेत दिवा स्थानकाला नक्की चांगल्या गोष्टी मिळतील आणि खासदार त्यासाठी प्रयत्नशील आहेत. आमची दिवा रेल्वे प्रवासी संघटना आहे, आम्ही देखील गेली अनेक वर्ष या दिवा स्थानकातील सुखसुविधांसाठी भांडत असतो आणि आज आम्हाला खूप आनंद होतोय की नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून या दिवा स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश झालेला आहे आणि आम्हाला आदरणीय श्रीकांत शिंदेसारखे लोकप्रतिनिधी खासदार या दिवा स्टेशनला लाभलेले आहेत. त्याच्यामुळे दिव्याचा कायापालट हा झालेला दिसतोय आणि या योजनेत आणखी होईल अशी आम्हाला आशा आहे.